शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची 2 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाली होती। या व्हिडिओमध्ये सोलापूर येथील मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांनी त्यांना घेराव घातला असल्याचं दिसून आलं। परंतु यावेळी आमदारांच्या कॉलरला पकडून त्यांना बाहेर काढण्यात आलं, अशाही चर्चा रंगताना दिसून आल्या। परंतु या घटनेचं समर्थन आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केलं नाही व मला कोणीही कॉलरला पकडून बाहेर काढलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तसेच ज्या आंदोलकांनी घेराव घातला होता त्यांनी नंतर माझे फोन करून माफी सुद्धा मागितली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। काय घडलं सोलापूर येथील बैठकीत, कशासाठी घेण्यात आली होती ही बैठक पाहूया। मी 30 तारखेला देवाचं दर्शन करण्यासाठी अक्कलकोट आणि तुळजाभवानीचं दर्शन करण्यासाठी तिकडे गेलेलो होतो सोलापूरमध्ये। तर त्यावेळेला त्या जिल्ह्यातले जे अनेक शिक्षक आहेत जे 20 वर्षापासून विनावेतन काम करत आहेत, त्यांना राज्य शासनाने जे अनुदान जाहीर केलेलं आहे ते अनुदान अजून त्या शिक्षकांच्या पदरात पडलेलं नव्हतं। म्हणून त्या शिक्षकांनी मला तिकडे आमंत्रित केलं होतं आणि त्याकरता ज्या ठिकाणी मी थांबलो होतो त्या ठिकाणी शिक्षक मला येऊन भेटले। त्यांनी त्यांच्या व्यथा सांगितल्या आणि त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा करून या शिक्षकांना दिवाळीपूर्वी पगार मिळावा हा उद्देश ठेवून मी त्या ठिकाणी गेलो होतो। त्या दरम्यान त्या ठिकाणी काही मराठा क्रांती मोर्चाचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी आले। त्यांनी मला सांगितलं की आमच्या सध्या हे जरांगे पाटील साहेबांचं असं सुरू आहे आणि तुम्ही अन्य कोणत्याही प्रकारचं कामकाज या ठिकाणी करू शकत नाही। मी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की मी जो या ठिकाणी आलो आहे तो आपल्या सोलापूरमधील शिक्षकांच्या वतीने जी मागणी होती ती पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे। दिवाळीपूर्वी त्यांचा पगार निघावा याकरता आलेलो आहे आणि तिथे उपस्थित जे शिक्षक होते ज्यांच्याच कामासाठी मी गेलो होतो त्यातले 60 ते 70% शिक्षक हे मराठा समाजाचेच होते। पण त्या ठिकाणी असल्या कार्यकर्त्यांनी थोडासा आरडाओरडा केला आणि मला सांगितलं तुम्ही निघून जा। मी त्यांच्या विनंतीला मान दिला आणि त्या ठिकाणून निघून आलो। खाली आल्यानंतर त्यांना एक बाईटसुद्धा दिली आणि त्यांच्या मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा पाठिंबा आहे असंही सांगितलं आणि त्याचबरोबर त्यांना हस्तांदोलन केलं मी आणि मी त्यांना सगळ्यांना टाटा बाय बाय करून निघून गेलो। पण नंतर काही थोड्या वेळानंतर अशी न्यूज आली की आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या गलपटीला पकडून कॉलरला पकडून खेचत बाहेर काढलं। असा कोणताच प्रकार घडलेला नाही आणि ह्या प्रकारानंतर मला राज्यभरातून अनेक शिक्षकांचे फोन आले, अनेक लोकांचे फोन आले। मी त्यांना सांगितले की असा कोणताही प्रकार घडलेला नाही, आपण बिलकुल त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं मत व्यक्त करू नका आणि आपण मराठा समाजाच्या पाठीशी आहोत। आणि अशी एक घटना त्या ठिकाणी घडली होती। पण संध्याकाळी काही लोकांना ती चूक लक्षात आली की सर आपल्याच कामासाठी, आपल्या शिक्षक बांधवांच्या मराठा समाजातल्या शिक्षकांच्या कामासाठी इथपर्यंत आलो होतो। तर त्यातील एका व्यक्तीने मला रात्रीच्या वेळेला फोन केला आणि मला सॉरी बोलले ते की सर आम्हाला माहीत नव्हतं की तुम्ही इथे कशासाठी आलेला होतात आणि त्यांनी जाहीर माफी मागितली। पुन्हा मला सांगितलं की तुम्ही आमच्याकडे या, आल्यानंतर तुमचा पाहुणचार करू, आज जे घडलं त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि निश्चितपणे तुमचं स्वागत आम्ही चांगल्या पद्धतीमध्ये करू असंही मला एका त्या ठिकाणच्या मोर्चा करणाऱ्या शिक्षकाने आणि तिथल्या काही लोकांनी मला फोन करून सांगितलं। आता ह्या ज्या बातम्या आहेत ना या उगाचच काहीतरी तिढा निर्माण करणाऱ्या आहेत, असा कोणताही प्रकार घडलेला नाही। तुम्ही ते व्हिडिओ पण पाहिले असतील, त्या व्हिडिओमध्ये सगळं दिसतंय की कोणत्याही प्रकारचा हातसुद्धा बोटसुद्धा कोणी मला लावलेलं नाही। तर उगाचच काहीतरी पसरवलं जातं, त्याच्यावर कोणी विश्वास ठेवू नये। माझे जेवढे समर्थक असतील त्यांनाही माझी विनंती की आपण त्याच्यावर विश्वास ठेवू नये आणि कोणतंही मत, चुकीचं मत व्यक्त करू नये। आपण निश्चितपणे मराठा समाजाच्या सोबत आहोत आणि मला माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निश्चितपणे याच्यातून काहीतरी मार्ग काढतील आणि गोरगरीब जे मराठा समाजाचे जे आंदोलनकर्ते आहेत त्यांना न्याय देतील असा मला विश्वास आहे। मला तिथून थोडीशी ओझरती अशी माहिती मिळाली की ज्या व्यक्तीने माझ्या विरोधात जी बातमी दिलेली आहे ती व्यक्ती मराठा समाजाची होती की नव्हती मला माहीत नाही आहे, पण ते एका राजकीय पक्षाचे पुढारी होते। त्यांनी त्या ठिकाणी आरडाओरडा केला, बरंचसं बोलण्याचा प्रयत्न केला आणि तशा काहीतरी त्यांची भावना म्हणून त्यांनी ती अशी बातमी त्यांनी दिली जेणेकरून सरकारवर प्रेशर यावं अशाकरता ती बातमी दिली। त्यात कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही। तुम्ही त्यांनाही विचारू शकता की असा काय प्रकार घडलेला आहे का? असा कोणताच प्रकार घडलेला नाही। याच्यामध्ये काही समाजामध्ये तिढा निर्माण होतो। जरांगे पाटील अतिशय चांगलं काम करत आहेत, एवढ्या दिवसापासून त्यांचं उपोषण सुरू आहे आणि त्यांचं स्वच्छ प्रतिमा आहे आणि त्यांचं म्हणणं की आमच्या समाजाला कुठल्या परिस्थितीत न्याय मिळाला पाहिजे।
एक शिक्षक म्हणून मला माहिती आहे की मुलं जी आहेत मराठा समाजाची मुलं, त्यांना खरोखरच ॲडमिशन घेताना आर्थिक त्यांच्यावर बोजा पडतो आणि माझं प्रांजल मत आहे की या मुलांना ह्या सवलती मिळाल्या पाहिजेत. निश्चितपणे त्यांच्या पाठीशी मी निश्चितपणे आहे आणि कुठल्याही प्रकारचं पुन्हा एकदा सांगतो की कुणीही जर बातम्या पसरवल्या असतील त्याच्यावर कोणी विश्वास ठेवू नये. कोणी म्हटलं हुसकून लावलं आहे, कोणी सांगितलं मीटिंग उधळली, असं काहीही घडलेलं नाही. त्या ठिकाणी असले जे मराठा आंदोलक होते त्यांच्या तीव्र भावना होत्या, त्या तीव्र भावना लक्षात घेऊन मी स्वतःहून त्यांचा आदर राखून त्या ठिकाणी निघून आलो आहे. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर. विनावित्तीय इंटरनेट सुविधा हवी आहे, तेही परवडणाऱ्या दरात. अरे हा, तब्बल 14 वर्षांचा अनुभव असणारे पंकज लिदुरे आणि अमोल कोगीकर यांची स्काय इंटरनेट नेटवर्क सर्व्हिस आहे ना. ISP लायसन्स होल्डर, हाय स्पीड नेटवर्क, उत्तम आणि जलद सर्व्हिस, तसेच 6 महिने किंवा 1 वर्षासाठी पॅकेज घेत असाल तर विशेष सूटही. आतापर्यंत अगदी कमी वेळात हजारो ग्राहकांपर्यंत पोहोचलेली इंटरनेट सुविधा म्हणजेच स्काय इंटरनेट नेटवर्क सर्व्हिस.